नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? बरे असलेच पाहिजे. आम्ही निघालो आहे आता कोकणात प्राजक्ताच्या गावी, कारण ती 19 तारखेला गावी गेलेली एप्रिलच्या, त्यामुळे जरा व्हिडिओ बनत नव्हते. हे निघालो आहे, पद्धतशीर बॅगा बिगा भरून आलो आहे. मम्मी आणि मीच चाललो आहे आणि अनुष्काला माहीत नाही आहे की तिची आजी येते, म्हणजे माझी मम्मी पण येते माझ्यासोबत. हे बसस्टॉपवर आम्ही उभं होतो बसची वाट बघत. खूप गरमी होती. बस भेटली. बसमध्ये पण मरणाची गर्दी. गर्दी तर नव्हती, पण गरमी एवढी होत होती की बाबा असं वाटत होतं नको जाऊ. पण काय करणार, शेवटी प्राजक्ता पोरं सगळी गावी आहेत. हे बघा, आता पोचलो आम्ही चायना ब्रिजला, घोडबंदरला. हे सुंदर असं ट्राफिक आम्हाला भेटलेलं आहे. एक तर गरमी कमी नाही होतं तरी, आणि ही ट्राफिक, त्यात अजून गरमी, डोकं अख्खं तापलेलं अक्षरशः. ही आपली चायना ब्रिजची नदी, घोडबंदर. पद्धतशीरपणे तिकडे कावळे कबूतर लोक चपाती टाकतात, ते खायला येतात तिथे. आपल्या ताई लोकी आंबे विकत होते जंगलातनं, आंबे काढून. हे मागे जे जंगल दिसतं त्यातनं आंबे काढून ती लोक इकडे येऊन विकतात, फक्त सीझनलाच. हे फायनली मी ठाण्याला पोचलो. तिकीट काढून ट्रेनमध्ये बसलो दिव्याच्या, कारण दिव्यावरनं ट्रेन होती आमची. दिव्या ते रत्नागिरी, रत्नागिरी ते वैभववाडी, असे 2 ट्रेन चेंज करायच्या होत्या आम्हाला. दिव्याला पोचून फोन केला साडूला माझ्या, ते आले घ्यायला. कारण संध्याकाळची ट्रेन होती 6:30ची, 6ला सुटणार होती सॉरी ती. हे जाऊन आम्ही सीटा अडवलेल्या. 6ला सुटणारी गाडी, त्याच्या सीटा आम्ही 2 वाजताच अडवून ठेवलेल्या. आणि त्यात अशी गर्दी होती 2 वाजता दुपारी. अर्ध्या लोकांना तर बसायला पण नाही भेटलं, सगळे उभे राहूनच गेले. आणि आम्ही 2च सीट्या अडवलेल्या. ते काकडीवाला आलेला, दिवा सोडलं, त्यानंतर काकडीवाला आला. काकडी घेऊया जरा, थंडगार खाऊया. तर मम्मीने एक घेतली, आम्ही एक घेतली, दोघांमध्ये, साडू आणि मी. चांगली होती काकडी, मस्त होती, टेस्टी होती. पनवेल स्टेशनला आम्ही बघितली गर्दी, बाप रे बाप. ही बघा अशी गर्दी. पोरगा दाखवत होता, आम्ही विंडो सीटला होतो, आम्हाला बॅग देत होता की बॅग पास करा. आम्ही बोलो कुठून करणार, जागाच नाही. हे काय, फुल प्रचंड गर्दी अशी होती बाबा. चायनीज भेल आली, चायनीज भेल खाल्लं, फुल एन्जॉय करत आलो आम्ही. म्हणजे असं असं वाटलं नाही की वैतागलो करून, वैताग आला करून. कारण बसायला जागा होती आणि भेळवाले, काकडीवाले सगळे येत होते, तर आम्ही ते घेऊन खात होतो, एन्जॉय करत होतो. ही आपली नदी, कोकणातली नदी. सुंदर असं अप्रतिम सुंदर निसर्ग. हे आमचे साडू आहेत. फायनली आम्ही पोचलो आहे. रत्नागिरीला उतरलेलो. रत्नागिरीवर आम्ही ट्रेन चेंज केली. आणि रत्नागिरीनंतर आम्ही पकडली ती ट्रेन. त्याच्यात एवढी प्रचंड गर्दी की बाबा, नशीब आम्हाला बसायला भेटलं. शेवटी मी सीडीवर बसून प्रवास केला, रत्नागिरी टू वैभववाडी. लय गर्दी होती बाबा. कोकण कन्या ट्रेन होती ती. फायनली आम्ही राजापूरला पोचलेलो. राजापूरला बरीचशी लोक उतरली. त्यानंतर जीवात आला जरा, कारण पाय ठेवायला जागा नव्हती ट्रेनमध्ये. अशी गर्दी, अशी ही कोकणातली माणसं चाकरमानी जातात. आणि फायनली इथे मम्मीला पण बसायला भेटलेलं राजापूरला. तर काही एवढं टेन्शन नव्हतं, कारण तिला जरा प्रवासाला त्रास होतो म्हणून. आणि हे फायनली आम्ही पोचलो शेवटी जीवाला वैभववाडीमध्ये उतरलो आम्ही. आणि धावपळ होती नुसती ती रिक्षा पकडायची, कारण रिक्षानंतर भेटत नाही. वैभववाडी तालुक्यात जायचं होतं आणि तिकडनं मग आम्हाला दुसरी रिक्षा पकडून
भुईबावड्यात जायचं होतं. आणि फायनली आम्ही भुईबावड्यात पोचलो. मस्त तोंड धुतलं थंड पाण्याने. ही बाजूला बस उभी आहे, ही विरारवरून येते, विरार टू वैभववाडी भुईबावडा. फायनली घरात पोचलो आणि आरुषला घेतला आधी, सगळ्यात आधी. ओळखत नव्हता मला, तरी आला माझ्याकडे आवाज ऐकून. आणि ही आता आमची आली मजा. अनुष्काला आवाज दिला, अनुष्का आली. अनुष्काला बोललो आई नाही आली, तर रडायला लागली. आईला का नाही आणलं, आईला का नाही आणलं. तुझ्या आईवर खूप जीव आहे माझ्या, ती राहत नाही तिच्याशिवाय. ही 20 दिवस कशी राहिली आईशीसोबत काय माहीत नाही. नाही तर मम्मीला आमच्या सोडत नाही ती. शेवटी तिच्या मम्मीने दाखवलं, आजी आली तर रडायला लागली बघून. एवढं तिला जीव लावते ती. चला बाय. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा कोण कोण